दादा आल्यावर मला बोलताय ना. काय बोलणं झालं हे थांबे हे सेट झालं का रे हे सेट झालं का झालं ना सर आज अजित पवारांची भेट घेतली तुम्ही बीड आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या संदर्भात भेटला ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह युनियन त्याच्याच बरोबर जिजाऊ त्या परळीची एक बँक आहे राजस्थानी मल्टीस्टेट आणि इतर काही जिजाऊ इतर मल्टीस्टेट या सर्व मल्टीस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातले 1.25 लाख आहेत. जामखेड या गावी एक शाखा होती जामखेड तिथले सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सभासद आहेत ज्यांचे पैसे बुडालेले आहेत. हे पैसे बुडालेले जे आहेत याच्यामधला मार्ग काढला पाहिजे. केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि एक बैठक इथे लावली गेली पाहिजे. यासाठी ही मागणी घेऊन मी तिथे आलोय. जवळपास 26 लोकांच्या आत्महत्या या प्रकरणामध्ये झालेल्या आहेत. बीडमधला एक युवक त्याने बिंदुसरा तलावामध्ये स्वतः बळी पडलेला आहे. त्यामुळं याची तातडीने बैठक घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी अजितदादांकडे मी आलो होतो. या सगळ्या पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे किंवा वामन यांचा सहभाग आहे का? या सगळ्यांचा सहभाग आहे का? मी तुम्हाला हिंदी में 8 बजे बोलता हूँ. मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मी मांडलेले आहेत असं धस यांनी म्हटलेलं आहे. अजितदादांसोबत धस यांची चर्चा झालेली आहे. अजितदादांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली. मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न आपण मांडले असं धस म्हणाले.